मालेगाव मधील बहुजन नगर व शिवनगर ध्याने मालेगाव प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी भर वस्तीत कापड कंपनी सदर ठिकाणी आहे। या कंपनीला नाव नाही व नामफलक सुद्धा नाही। या कंपनीचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात या वस्तीत सर्वत्र सोडले जाते। या सांडपाण्यात अत्यंत ज्वलनशील घातकी व मानव आणि प्राणी यांच्यावर व परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण पसरवून बळी जात आहे। या सांडपाण्यामुळे विषारी वायू हवेत पसरून जीवितहानी होत आहे। कंपनीने उघड्यावर मोठा गटार नाला या वस्तीत सर्वत्र पसरवून सोडला आहे। येथील स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळेस महानगरपालिका पोलीस खाते संबंधित खाते यांना वारंवार पाठपुरावा करून कंपनीलाही कळवले की हा नाला बंद करा, परंतु कोणीही दखल घेत नाही। या सांडपाण्यामुळे काही महिला पुरुष दगावले, अनेकांना कॅन्सर हा रोगही झाला, लहान मुलांना अंधत्व आले व काहींच्या शरीरावर चट्टे उमटले। येथील सर्व नागरिकांना श्वास घेण्यास अतिभयानक त्रास होत आहे। तसेच या कंपनीने पालिकेची काही जागा गिलकृत केली आहे। या वस्ती ये जा करणारे रस्ते बंद करून ती जागा सुद्धा कंपनीत घेतली आहे। येथील नागरिक सांगतात की ही कंपनी कोणी आमदार व त्यांच्या सहकायांनी टाकली असून त्यांचे कोणीही एक वाकडे करू शकणार नाही। आमच्या वस्तीच्या नावावर जो येतो तो चिरीमिरी घेऊन जातो। तसेच महापालिका पोलीस खाते यापासून येही लांब नाही। पालिकेचा पर्यावरण विभाग गप्प का? वायू प्रदूषण मंडळ झोपेत आहे का? राजरोसपणे दिवसरात्र हा प्लांट चालतो, यामागे कोणाची ताकद आहे? मालेगावचा पर्यावरण अभियांत्रिकी विभाग पालिका आयुक्त काय करतात? ही कंपनी जीव घेणारी कंपनी आहे। या सांड पाण्यात अनेक कोंबड्या गया कुत्रे बेंडूक मारून भाजून निघाले वर फुगून निघाले। तसेच या कंपनीचे सांडपाणी मोसम नदीत मिळते व मोसम नदीचे पाणी पुढे जाऊन गिरणाड्यामला जाते व तेच पाणी मालेगावकरांना पिण्यास मिळते। याचा अर्थ असा की या शहराला स्लो पॉइजन दिले जात आहे। हे शहर नाहीसे करण्याचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणात होत आहे। अशाच काही कंपन्यांचे संडपणीही या मोसम नदीत मिळते। यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व वायू प्रदूषण अॅट्रॉसिटी मोक्का दहशत माजवणे दुंडगिरी व इत्यादी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे। तसेच उघड्यावर रात्री दिवसा हे सांड पाणी सोडले जाते, त्याने बेंडकुळी काही सरपटणारे प्राणी तसेच यावरून चालताना पाय भाजतात। यामुळे अनेक लहान मुले, शाळकरी मुले व वस्तीतील नागरिकांचे हातपाय भाजले आहे असा सर्व प्रकारचा आरोप कंपनीवर येथील नागरिकांनी केला आहे। शेजारी असलेल्या बोअरवेल व नदीच्या पाण्यात ही केमिकल मिसळली गेली आहे व ही कंपनी येथून स्थलांतरित करावी अशी मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे। सर्वत्र या ठिकाणी कंपनीचं पाणी बाहेर येते। या ठिकाणी मोठं वायू प्रदूषण झालेले, उग्रवास येतोय आणि गटार ही जी काढून दिलेली मोठी त्या उग्रवासाची हे सगळे ऍसिड मिश्रित द्रव्य मिश्रित पाणी हे आपल्याला दिसून येते। अशा पद्धतीने हे पाणी आपण पाहते का हे अवस्थेमधून कसं बघा, हे शाळकरी मुलं, लहान मुलं, हे इतकं ज्वलनशील पाणी आहे, हे इतकं ज्वलनशील पाणी आहे, हे इतकं ज्वलनशील पाणी आहे का हे जे लहान मुलं आहे इथं खेळतात, बागडतात, शाळेत जातात, या पाण्याच्या गटरीमध्ये, या ऍसिडच्या ज्वलनशील पाण्यामध्ये जर एखादा कुत्रा, मांजर या कोणी पडला तर तो मेल्याशिवाय राहत नाही, डायरेक्ट त्याचा सापळाचा वर येतो। तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी या वस्तीमध्ये हे लहान लहान लेकरं सुद्धा राहतात, महिला राहतात आणि ह्या अति उग्र इतका भयानक वास या वस्तीमध्ये पसरलेला लांबपर्यंत 1 किलोमीटरच्या पुढे पसरला म्हणलं तरी चालेल। तर अशा परिस्थितीत अनेक इथं या ठिकाणी या लोकांनी संबंधित प्रशासनाला निवेदनं दिली, महिलांनी दिली, पुरुषांनी दिली, पण आजपर्यंत या कंपनीने कोणतीही दखल घेतलेली नाही। तर आज आपण या महिलांकडे जाते आणि त्यांची मुलाखत घेणार आहे। हा बोला, तुमचं नाव? नाव कौशल्याबाई महादेव शिंदे। किती वर्ष झाली राहायला? 22 ते 23 वर्ष झाले। काय त्रास होतो तुम्हाला याच्याने? त्रास आहे इथे पाण्याचा रोज इथे जाते, त्यांना सांगते ते एका पाहून जाते, आम्ही काम करू करतील। अक्षरशः मी आजारी पडली ना, दवाखाना होता, अजूनपर्यंत यांनी दखल घेतली नाही का? घेतली, आम्ही रोज जाऊन करतील। या ठिकाणच्या सर्व परिसराला तशीच तकलीफ आहे? सगळ्या लोकांना तकलीफ आहे।
इथे राहिला आपण हा, आता इथे किती राहिलो. वर्षापासून 15-20 वर्ष झाले आम्हाला. या गटरीने या ऍसिडच्या पाण्याने काय तकलीफ आहे लय आपल्याला? त्रास आहे आम्हाला. लहान बाळा सुद्धा आम्हाला त्रास. आम्ही खूप दवाखाना भरतो, आम्ही खूप सांगतो त्यांना, हो. पण त्या काय आमची आई सुनाई घेता नाही तुम्ही. असं हा, तुमचं एकही ऐकून घेत नाही. एक पण ऐकून इथलं जे महानगरपालिका, पोलीस प्रशासन काहीच या नाही. हे जे मंडळ याच्यावर जे नियंत्रण आहे त्याच्याकडे तुम्ही कधी तक्रार केली का? हा, केली पण त्या काय सुनाई नाही घेतात. असं हा. तर हे जे पाणी तर याच्यामध्ये लहान बालक पडलं या काही जनावर पडलं तर काय होतं नेमकं? पुरा असं बोध निघून येते. बकरी जर पडली, कुत्र पडलं तर म्हणजे काय होतं? पुरा असं मांस निघून मरून जातात तिथे जागावरच. जनावर मरतात मरतात त्याच्यामध्ये. जनावरं, असं हा बोला. पाण्यामुळे आम्हाला इतकी तकलीफ आहे. माझे 10 नात्र ते सुद्धा आजारी पडते. आम्हाला खावा, पोटाला खावा, ते दवाखाना करवा, ह्याच्याकडे जाऊन आम्ही लय वेळा सुनावणी केली. आम्हाला या पाण्यामुळे लय तकलीफ आहे, प्लास्टिकच्या पाण्यामुळे. पण याच्यावरती जे मध्ये जर जनावर पडलं तर काय होतं? ते मरून सुद्धा जातात. मरून जातात, फुगून येतात वरती, फुगून वर येतात. फुगून वरती येतात. हे लहान लेकराला कसं सांभाळता तुम्ही? आम्ही किती सांभाळावा, दवाखाना किती करावा, इथं दवाखाना करून करून आम्ही काय करायचं ते. इथं किती लोकांना असा आजार झालाय? भरपूर. काही लोक दगावलेत का, मेलेत का? हा, एका बाईला तर कॅन्सल झालं, ती असं मेली. म्हणजे या पाण्याने झाला होता तिला, असं. डायरेक्ट डोकंच धरायची तिला. या पाण्यामुळे, या वासामुळे, उग्र वासामुळे हे नदीपर्यंत पाणी जातं, हा. याच्याने मासे सुद्धा मरून जातात. या इथून 1 किलोमीटर नदी आहे, असं जय जरा मासे सुद्धा मरून जातात. असं हा, ते त्या हे जे पाणी ते नदीत मिसळतं पुढे. मिसळतं पुढे. पुढे जे मासे असन या छोटे मोठे काही जनावर असन त्यातले ते मरून मरूनच जातात. जातात डायरेक्ट. असं तर आता ह्या ज्या ठिकाणी आपण पाहतोय परिस्थिती तुमची रोजची, त्याच्यावर कोणी दखल घेत नाही का कोणी आजपर्यंत? दखल नाही घेत. तिथले नगरसेवक असतील, आमदार असतील, या काही समाजसेवक असतील, या महानगरपालिका घेत नाही का? नाही. तुम्ही त्यासाठी निवेदन दिले का वस्तीने? हा, गंजाळा त्याच्याकडे आम्ही जाऊन बाहेर, हा. आमची वस्ती पूर्ण जाऊन त्याच्याकडे गंगा केली, तरी काही दखल घेतली नाही. घेत नाही तो दखल. अजून काय आणि एक बोलायचं वेळा आहे? काय हा. नाही, इथं फक्त आम्ही जायचो तर एवढे पत्रे मारले, तिथून बी वाचवायचं, तिथं पाणी सोडतो तो डायरेक्ट. असं पुढे पाणी सोडतो, बाहेर सोडतो बाहेर का? तिथं सोडतो. कोणी रस्त्यावरती, नसलं ना, हा. कोणी नसलं ना तर डायरेक्ट रस्त्यावर पाणी सोडून देतो. असं रस्त्यावर पाणी सोडतात. म्हणजे त्याच्याने तकलीफ जायला त्रास होतो. तकलीफ बेटक्या जळून मरून आता जाते. त्या बाईने सांगितलं का ते रस्त्यावर पाणी सोडल्याने पाय जळतात असं काय? पाय जळता, बेटक्या मरून गेल्या होत्या. असं तुम्ही म्हणजे काही लहान लेकरं बाहेर जाऊन चाललं तर पाय जळायला लागले पाय होते का? जळायला वास येतो भरपूर. असं. असं वास पायाची येतो, चमडी- direct चक्कर यायला लागते. त्याच्यानं त्याला त्या पायाची चमडी जायली होती का? हा. तुझ्या घरचं कोणी दगावलंय का? हा, जळून गेलेला. या प्रदूषित पाण्यामुळे कॅन्सर झाला. किती दिवस झाले? जवळ धरा, हे जवळ धरा. हे 1.5 महिने झाले. असं तुमची सून का याच आजारामुळे का, या पाण्यामुळं? असं या पाण्यामध्ये कोंबड्या, माझ्या 4 कोंबड्या पडल्या तर डायरेक्ट मरूनच बाहेर आल्या. वस्तीवर काय परिणाम झाला लेकरांवर? मुलांना तर एक मुलं पाण्यामध्ये, एकदा इकडे पाणी पडलं होतं तर त्याच्यावर एक मुलीचा पाय जळून गेला होता. काय जळून गेला होता? पाण्यामध्ये पाय गेला तर पाय जळून गेला होता. परत तिथे अजून किती लोकांचा मृत्यू झाला याच्यामुळं? त्याच्यामुळे 2-3 लोकांचा मृत्यू झाला. मृत्यू झाला मग कॅन्सर 2-3 जणांना झाला. हा ना. असं अजून म्हणजे रात्रंदिवस पाणी चालूच चालूच राहतं. राहतं ते पाणी. तर याच्यावरती आपले जे वार्डातले लोक आहे यांनी कधी महानगरपालिका, पोलीस स्टेशन या वरिष्ठ अधिकारी संबंधित जे आहे या विषयाला तर नियंत्रण मंडळ असतं प्रदूषण म्हणून, प्रदूषण म्हणजे घाण वास, त्याला काही तुम्ही फिर्याद दिली का, तक्रार केली का? केली ना मग. तर काही दखल घेतली नाही, काहीच नाही. आमचं कोणी दखल तुमचा लढा हा तरी की सगळ्या लोकांचा किती वर्षापासून आहे? 5-6 वर्षापासून आम्ही चांगलं राहिलो, त्यांना त्रास आहे. त्या राहिलं 15-20 वर्षापासून आम्ही 15-20 वर्षापासून, पण आता जास्त त्रास होतोय ना. जास्त त्रास होतो. पहिला एवढा त्रास नव्हता. ते बोलले होते ना आम्ही तुम्हाला त्रास नाही देणार म्हणे. आम्ही पाणी तुम्हाला फिल्टर करून पाणी जसं आहे पाणी तसं निघणार, स्वच्छ पाणी येणार. आता तुमची सगळ्याची मागणी काय बंद करायचं? बंद करायचंय. असं काय होतं या त्रासाने? आम्हाला मच्छर डास होता, त्रास होतो. अजून तिथे काय या लेकरांना बाळांना अजून काय काय झालेलं इथं? खरं कोणाला लय तकलीफ झाली त्या पाण्याची. असं हा. हा. परत तिथं काही जर गटरीमध्ये जर जनावर पडले तर काय होतं? तरी बोट निघून जाते त्यावर. बोध म्हणजे काय? ते चामडी निघून जाते. हा, असं मोकळं होतं. हा म्हणजे ते मरून जातं त्याच्यामध्ये. असं म्हणजे लहान लेकराला कसं जपता तुम्ही शाळेतल्या पोरांना? तर आम्हाला सोडा जावं लागतं ना. लहान असं. मग
इथं या ऍसिडच्या या उग्रवासाच्या पाण्यामुळे किती लोक मेले तिथं? किती लोकांना त्रास झालाय. त्रास झालाय. आणि मृत्यू किती लोकांचा झाला अंदाजे? आता चालू जेवणबाई वारली. हा 3 जण. बोला किती मेले? 3 जण मृत्यूमुखी पडले. हा ना, वासामुळे. असं तुम्ही सक्षमपणे आलाडा जाण्यासाठी ठामपणे उभे राहणार आहे का? आमचं एवढंच म्हणणं आहे की ही कंपनी इथून निघून जायला पाहिजे, कारण की इथं नादान लेकरांना डोळ्यांना पण त्रास होतोय, त्यांना जेवण बी जात नाही, त्यांच्या अंगी लागत नाही, ते सुकावून चालले, पूर्ण बारीक होत चालले ते. असं अजून काय होतं? लोकांना खूप त्रास आहे. म्हणजे कॅन्सर झालंय का? कॅन्सर होत आहे, आजारी पडताय, कोणाला टीव्ही होतीये. असं सगळ्या पाण्यापेक्षा जास्त ही कंपनीचा जास्त आहे.